तुम्हाला माहित आहे का, मुंबईमध्ये पण पांडवांनी एक देवी स्थापित केली होती आणि अजून पण ती पालखीतून पूर्ण गावाला दर्शन देते. हो, मी गोष्ट करतोय मुंबईमधल्या माझगावातील गावदेवीची पालखी, जी गेल्या 66 वर्षापासून सुरू आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अंतरंगातली इच्छा 50 डेज 50 चॅलेंज डे 124 मध्ये. आणि आज माझ्या अंतरंगातली इच्छा मला घेऊन आली आहे गावदेवीच्या पालखीला. पण नक्की इच्छा घेऊन आली आहे का, की आई माऊलीचा बुलावा होता? कारण मला तिचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. तर झालं असं की प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीला माझगावच्या रात्रीचा हा थाट मी सोशल मीडियावरती बघत आलो आणि मला एक प्रश्न पडलाय, त्याच्या मागचा कोणता इतिहास असेल का? तर इतिहास आहे असा, दंतकथेनुसार असं म्हटलंय की या आई माऊलीची स्थापना 5 पांडवांनी केली आहे. मुंबईमध्ये कोळ्यांच्या 7 बेटांवर असलेल्या 7 अधिष्ठानांपैकी हा एक आहे. पुढे पेशव्यांच्या काळात यांची पुनर्स्थापना झाली आणि ती केली होती चिमाजी अप्पांनी. त्यांनी आई माऊलीला साकडं घातलं होतं की पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले 7 बेट आणि वसईचा किल्ला स्वराज्यात आले पाहिजे, तर मी तुझी पुनर्स्थापना करेल. आता आई राहिली जगत जननी. पोरांनी मागितलं आणि तिने दिलं नाही, असं झालं आहे का? मोहीम फते झाली आणि चिमाजी अप्पांनी खणा नारळांनी आई माऊलीची ओटी भरून तिथे पुनर्स्थापना केली आणि त्यानंतर सर्व भक्तांना तिकडे दर्शन मिळू लागले. मग काही वर्षांनी सुरू झाली ही गावदेवीची पालखी, जी अजून पण तिच्या भक्तांसाठी सुरू आहे. या पालखीची खास गोष्ट काय आहे माहित आहे? आई माऊली स्वतः पालखीतून संपूर्ण गावाच्या लेकरांसाठी दारात येत असते, आशीर्वाद देण्यासाठी आणि दुःख दूर करण्यासाठी. काटमाठान गो आई तुझी करीन मी पालखी. हे सर्व पाहून मला सुद्धा प्रश्न पडला होता, हे सर्व खरंच झालं असेल का? मग मी थोडा रिसर्च केला आणि कळालं की 66 वर्षापूर्वी पोर्तुगीजांना भारतातून पूर्णपणे काढून टाकण्यात आलं, ते सुद्धा 400 वर्षांनंतर. आणि तेव्हापासून ही परंपरा गावदेवीची पालखी माझगावकरांनी आजपर्यंत जिवंत ठेवली आहे. तर तुम्ही विचार करा, या देवीचं जागृतता किती अपरंपार असेल. तर मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, नवीन पिढीला मी फक्त हेच सांगेन की इतिहास फक्त जपायचाच नसतो, तो जगायचा सुद्धा असतो. आणि परंपरा फक्त पाहण्यासाठी नसते, तर ती पुढे नेण्यासाठी असते. कारण उत्सव टिकवला तर मोठा होतो आणि त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न करण्याची गरज नाही. फक्त मनावर हात ठेवून म्हटलं पाहिजे, आई माझी सेवा, माझ्याकडनं तुला जी हवी आहे ती सेवा करून घे. कुठेच फक्त गालबोट लागून घ्यावं.